हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त मजेत ना. तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेली आहेत. मुलं वगैरे सगळी शाळेत गेली. त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली आणि म्हटलं तर तुळशीला पाणी वगैरे घालून यावं, रांगोळी वगैरे थोडीशी काढून घ्यावी. अगोदर रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करायला गेले होते. आणि आज नवीन वर्षातील म्हणजे 2026 पहिलीच अंगारकी संकष्टी आहे. तर सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं माझं रांगोळी वगैरे काढेपर्यंत मम्मींचं सुद्धा आवरलेलं. त्यांनी सुद्धा तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं आणि इथं मी चाफ्याचं झाड लावलं होतं. तर बाहेरच्या साईडला असल्यामुळे शेळ्या वगैरे खातात म्हणून मी त्याला कुंपण वगैरे केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोड्याशा दुर्वा वगैरे लावून घेतलेल्या. तिथल्या थोड्याशा दुर्वा वगैरे घेतल्या आणि बाहेरच आघाड्याचं झाड आहे तिथला थोडासा आघाडा वगैरे घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि माझी सगळी आतमधली देवपूजा वगैरे सगळी झाली होती. त्यानंतर मी गणपतीला थोडंसं हराळी आघाडा वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे आणि मिस्टरांना हार पण आणायला सांगितलं होतं. आणि जेवढी फुलं असेल ना तर तेवढं देवघर असं भरल्यासारखं वाटतं, भारी वाटतं. त्यामुळे फुलं पण थोडीशी मिळालीच नाहीत जास्त, पण थोडीशी मिळाली. हार वगैरे घेऊन आले होते ते. तर बागेतील झाडांना सुद्धा आता थंडीमुळे जास्त फुलं वगैरे लागत नाही, त्यामुळे अशी विकत वगैरे आणावी लागतात. थोडी होती ती मी घातली होती. आणि सकाळी सकाळी सगळ्या मुलांनी वगैरे पण उपवास केलेला, संकष्टी केली होती, मिस्टरांनी केली होती. त्यामुळं सगळं नैवेद्य दाखवायचं, जे काही खिचडी, वडे, तळलेलं शाबूचं, दही, आमटी वगैरे सगळं बनवून घेतलं होतं सकाळी सकाळीच. तर त्याचा नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवून घेतलेला आहे. अर्चनानी सुद्धा इथं दुर्वा वगैरे वाहिलेल्या आहेत. त्यानंतर मम्मीनी वगैरे सगळ्यांचाच उपवास असल्यामुळे सगळ्यांनी अशी गणपतीची सकाळी सकाळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर सकाळी सकाळी अशी देवपूजा वगैरे झाली ना तर एकदम भारी वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. तर आम्ही दोघी तिघींनी सुद्धा इथं पूजा वगैरे करून घेतलेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. सकाळी सकाळी सगळं म्हणजे फराळाचं झालं होतं त्यामुळे नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवून घेतलेले. आणि गणपतीचं रूप बघा इथे किती छान दिसतंय. आज सगळी अशी देवपूजा आमची झालेली आहे. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होते की देवघर दाखवा, तर आज थोडंसं देवघर दाखवलेलं आहे तुम्हाला. तर सगळ्यांना परत एकदा अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे प्यायला घेतला आणि म्हटलं दिवसभर आता सकाळी सकाळी म्हणजे कामं केली की पटकन होतात. मग नारळ वगैरे फोडून ठेवले, संध्याकाळी आता मोदक वगैरे करायला येतील म्हणून. तर माझं आणि अर्चनाचं काम चाललेलं इथं सकाळी सकाळी सगळं आवरायचं. तर सकाळी एवढ्या गडबडीने सगळं करून ठेवलं, सारण वगैरे करून ठेवायचं होतं आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग लाईटच गेली, मग बाकीची जी काही तयारी तर तशीच राहून गेली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुपारच्या वेळेस असं शाबू वडे केले होते. सकाळी मुलांना वगैरे पण शाबू वडे सगळे डब्याला दिले होते. तर आज बाकीचा काही स्वयंपाक नव्हता. स्वरानी पण चक्क आज अंगारकी संकष्टी धरलेली. तिला नको म्हणत असताना नाही म्हटली मला डब्याला वडेच पाहिजेत, शाबू वडे. तर तिला सुद्धा सकाळी डब्याला शाबू वडे वगैरे दिलेले आहेत. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आलते की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये दही लावू नका, तर स्टीलच्या भांड्यामध्ये लावले, खूप छान दही लागलेलं आहे. तर आता दुपारच्या वेळेस सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवून घ्यावं म्हटलं, कारण आम्ही फराळाचं करायला बसणार होतो. तर लाईट गेली होती तरी सुद्धा गणपतीचं रूप किती छान दिसते बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.